आणि सकाळ आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. जोरदार क्लॅपिंग करू आजच्या प्राईम टाइम साठी जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ऑल सगळ्या लोकांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. ज्या लोकांचे व्हिडिओ ऑफ आहेत पण तुम्ही सगळेजण ऐकायला लागलाय, घरातले सगळे ऐकायला लागलेत, त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू. ऑल बच्चे कंपनी काल सुट्टी होती, आज चालू झालं. जोरदार क्लॅपिंग करू ऑल सगळ्या बच्चे कंपनीसाठी. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत विथ एनर्जी ड्रिंक विथ स्माइल. आपला फोटो काढणार आहेत शशिकला ताई, पद्मजा ताई, प्रसाद सर दिसत नाही पण तरी पण कोण काढणार आहे माहिती नाही. आहे शशिकला ताई. चला सगळेजण आपला एनर्जी ड्रिंक आपल्या हातात घ्या. विथ स्माइल विथ एनर्जी ड्रिंक. सगळेजण फटाफट आपला एनर्जी ड्रिंक आपल्या हातात. ओके. माझं तरी आज प्रोबायोटिक आणि लेमन. माझं पण लेमन. ओके भारी. तुलसी. ओके थंडी वाढली. लेमन पण कर. ज्याला एक्सपिरियन्स शेअर करायचं ते पटपट हँड रेज द्या. वनिता चोपडी ताई कुठे गेल्या आहेत का? तर वनिता चोपडे त्यांचा एक्सपिरियन्स द्यायचा आहे एवढंच म्हणायला लागले. शैला मांगेला ताई पण लय भारी आवरून बसले आता आज. झालं शशिकला ताई? थँक्यू. व्हिडिओ ऑन असलेल्यांचे झाले, बाकीचे काढते. ओके. बाकीच्यांचा काढणं का काय उपयोग नाही. त्यांचं काय नाव कशाला काढून ठेवायचे आपण. त्यांचे व्हिडिओ ऑन आहेत तेवढेच काढायचे, तेवढेच मस्त पैकी. चला जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. आज पूजा मॅडमांचा एक्सपिरियन्स. नुसता एक्सपिरियन्स घ्यायचा आहे का वेलकम करायचंय महावीरांना? बर्थडे. हो चला. पूजा मॅडम वाढदिवसाच्या हार्दिक शतायुषी शुभेच्छा. सगळेजण थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. हो जरा पटापट बर्थडे मॅडम. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे मॅडम. हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. ओके हॅपी बर्थडे मॅडम. हॅपी बर्थडे टू यू. शुभेच्छा मॅडम. हॅपी बर्थडे मॅडम. हॅपी बर्थडे मॅडम. पूजा मॅडम. तुझ्या मॅडम नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, कितवा वाढदिवस आणि का वाटलं शतायुषी बरोबर पण राहावं. आता ज्यांनी अनम्यूट केले ना ओ आणि हे ते जरासं बंद करून ठेवा, नाहीतर तुम्ही घरात काय बोलताय ते सगळंच कळतंय आम्हाला. जय जिनेन सभी को. सगळ्यांना जय जिनेन. हा बोला. मला ही लिंक महावीर मामाकडून मिळाली. मी सुट्टीला आलेली इचलकरंजीला काकीकडे. माझं वेट खूप वाढलं होतं, त्याच्या वेट लॉस साठी मी जॉईन झाले 27 फॅमिली सोबत. आणि जॉईन होऊन आता 15 दिवस झालेले आहेत. 2 किलो वजन कमी झालेलं आहे. आणि वजन माझं 75 होतं, वय माझं 32 आहे. आता 32 संपून 33 चालू झालं आजपासून. ओके बर. वजन किती किलो कमी करायचं आहे? 20 किलो. 20 किलो. वजनामुळे काय प्रॉब्लेम चालू झाला होता? नाही, फक्त पाठीत कळ येत होती वजनामुळे. हो बर. आणि महावीर अडके कोण आहेत? मामा आहेत. मग मामा तर 9 वर्ष झाला याच्यात, मग आता कसं काय ऐकला? वजन किती वर्षापासून आहे? मी त्यांना माझ्या आई वारलेली त्यावेळी 2 वर्ष पाठीमागे त्यांना भेटलेले. मी त्यांना अक्षरशः ओळखले नव्हते हे मामा आहेत म्हणून. त्यांच्यासोबत जे आलेले त्यांना विचारले हे कोण म्हणून. त्यावेळी मी असं डोक्यात घेतलं नव्हतं की असं आपल्याला करायचंय म्हणून. आणि ह्यावेळी एकदम अचानक समोर भेट झाली. काकी सोबत बसल्यानंतर व्यवस्थित
चर्चा झाली, मग चालू केलं सगळं. ओके. वजन कमी करायला किती दिवसापासून प्रयत्न करायला लागलाय? 15 दिवस झाले आता, जॉईन होऊन 15 नाही, आता दिवसापासून. नाही, त्याच्या आधी केलाच नाही. 20 किलो वजन. त्याच्यावर हे चालूनच करत होते फक्त, बाकी काही नाही. सकाळी हा. पहाटे चालत जात होते, फिरायला जात होते. ओके, नुसतं फिरायला जाऊन किती किलो वजन कमी केलं? झाले. काहीच नाही. बर, मग किती वर्ष चालताय? चालते मी आता 4-5 वर्ष झालं चालायला लागले सकाळी. आपण मग 1 वर्ष चालल्यावर जर काय कमी झालं नाही तर मग काहीतरी दुसरं करून बघायला पाहिजे. काय नाही तर मामा एवढं वजन भारी कमी केलंय, मामाची स्किन कसली झाल्या. आम्हाला ओळखच नव्हतं ना मग. हा, हे घरातले लोक ह्या सगळ्या गोष्टी घरातले पण लोक एवढं वेळ लावतात, हे मला त्यातनं सांगायचंय. मला सांगायचा उद्देश काय आहे, लगेच आपले सगळी भिस्त असते घरातले सांगितल्यावर. ज्या दिवसापासून जोडले गेले त्या दिवसापासून एवढा आनंद, एवढा उत्साह आणि एवढी एनर्जी म्हणजे शरीरात, काय करून काय नको असं व्हायला लागल्यात. नाही, वय कमी आहे ना, आणि सगळ्यात मेन महत्वाचं वय कमी आहे. फास्ट कमी पण होईल, पण याच्यामध्ये रोजच सगळ्यांना म्हणत असते आणि तीच खरी यशाची गुरु किल्ली आहे, ती म्हणजे सातत्य. हे करूच तोपर्यंत ना कंपल्सरी आपण या मिशन मध्येच काम करायचं आहे असं ठरवा. त्याच्यामध्ये आयडियलला या, आयडियलला आल्यानंतर मग आपल्याला हो, आमचा संकल्प आहे की दररोजच, कारण इकडे तिकडे जाऊ शकतोय ना आपण. परत आज काहीतरी घरात बनलंय मग गेलो बघा, परत आज कुठं बाकीचं काही आहे लगेच बाहेर, असं होऊन जात आहे. म्हणून मग आपण याच्यावर टिकायला पाहिजे ना. मग टिकवण्यासाठी त्याला कोणतरी दुसऱ्यांनी पण प्रयत्न करायला लागतं, आणि म्हणून सगळे कोचेस तुम्हाला अगदी मनापासून सकाळी लवकर उठून कॉल वगैरे करत असतात. त्याच्या पाठीमाग तुमची कन्सिस्टन्सी टिकावी, हा उद्देश आहे. ओके, चलो दुसरं कोणाला आता. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद, थँक्यू. ओके.